आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी. मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. मीरा रोड मधल्या खळखट्याकनंतर राज ठाकरेंचा मुजोर अमराठी व्यापाऱ्यांना थेट इशारा. पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्रात राहताय, शांतपणे रहा, मराठी शिका. दुकानं बंद करून किती काळ राहणार? आम्ही काही घेतलं तरच तुमची दुकानं चालणार. राज ठाकरेंचा अमराठी व्यापाऱ्यांना इशारा. महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा. दुकानं नाही, शाळाही बंद करीत. त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंचं सरकारला खुलं आव्हान. सक्ती केली तर दुकानच नाही, शाळाही बंद करण्याचा थेट इशारा. या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे. मीरा रोड ते पालघरचा पट्टा गुजरातमध्ये सामील करण्याचा डाव. राज ठाकरेंचा मोठा आरोप. तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे. मुंबईत या समुद्रात बुडवून बुडवून मारू. राज ठाकरेंचं भाजपचे खासदार निशिकांत दुबेंना खुलं आव्हान. ज्या वेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो. राज ठाकरेंसोबतच्या युतीबद्दल उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी. निवडणुका आल्यावर युतीबद्दलची चर्चा. ठाकरेंची स्पष्टोक्ती. गुरुवारी झालेल्या राड्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाराजी. या गोंधळावरनं टीका फक्त पडळकर आणि आव्हाडांवर नाही तर सर्वांवरती होतीये. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सुनावलं. विधान भवनातल्या हाणामारी प्रकरणी नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. दोनही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती. हनी ट्रॅप प्रकरणी तपास यंत्रणा नाशिकमध्ये. नाशिकमधील वरिष्ठ महसूल अधिकारी अडकल्याची चर्चा. एका हॉटेल व्यावसायिकाचीही चौकशी सुरू असल्याची माहिती.